मित्रांनो आपण आता दापोलीमध्ये जातात आम्हाला हा मस्त असा नदी लागलेली आहे बघा. हा नजारा बघा किती भारी आहे नजारा. निसर्ग हे कोकणातला सुंदर आहे बघा. नजारा बघा किती भारी आहे. गोडजाई नदी भेटली आम्हाला जाता आता. तर हे बघा किती भारी नदी आहे बघा ना. मस्त पाणी असं वाहतं एकदम भारी आहे बघा. नजारा बघा किती भारी. सकाळचे 9 वाजले. इकडची नदी बघ सुंदर अशी नदी आहे. आणि नदी कुठली? कोडजाई नदी आहे. कोडजाई नदी आहे. कुठला आलं? आम्ही आलो मुंबई ठाणे. भाऊजी तुमचं नाव काय? हा कुठे तुम्ही इकडे राहता का? दापोलीवाले. मित्रांनो हा दापोलीमधला आयलंड आहे. आयलंड तर आम्ही थांबलो या नदीच्या किनारी. आणि बघा किती पाणी किती क्लीन बघा. स्वच्छ पाणी एकदम स्वच्छ पाणी एकदम. ते मासे पण आहे. भारी आहे का पाणीवर. मित्रांनो आता आपण जे नाश्त्याला झालो आहे हॉटेलमध्ये उर्शेगावमध्ये. आता मस्त मिसळपाव खाल्ले आम्ही. आता इकडून पुढे आम्ही 2-4 किलोमीटर उर्शेगावात चाललेलो आहे. आता तिकडे आम्ही जाऊन तिकडे तुम्हाला दाखवू तिकडे गावामध्ये काय काय आहे. बदललेला आहे. पांडू आता शेड झालाय. पांडू ड्रायव्हर बघा कोण आहे. ड्रायव्हिंग शीट होते माणूस बदललेला आहे. आता नवीन ड्रायव्हर ठेवला आम्ही. नवीन ड्रायव्हर पांडूचा शेड बांधलाय. मग भिक्कू आम्ही पोचणार काय? हा बोलतात. भिक्कू आम्ही पोचणार. भिक्कू आवाज नाही येत रे पण याच्यामध्ये. बोलता पोचणार बोलतो पोचणार. बरं याला सायलेंट केलंय. याला काहीतरी वेगळे मंत्र दिले. कपड्याचं लग्न होतं काय? नाही बोलतो रे. मी पहिला मुंडी हलवली. बाबू इकडे बघ लेफ्टला जाऊ. भारी आहे. हा कुटुंब हॉटेल. कुटुंब हॉटेल आहे. आणि हे रिसॉर्ट हॉटेल आहे. छोटा रिसॉर्ट आहे. छोटा फॅमिली रिसॉर्ट आहे. फॅमिली रिसॉर्ट निर्माण सोसायटी आहे. नाही रिसॉर्ट रिसॉर्ट आहे. बंगले रे राहू शकतो मी राहतात. हे कोकणामध्ये पूर्ण हिरवळ आणि रोड बाळ आहे. हे मला रोड अशा आवडतं इकडे. रस्त्याला काय सुविधा असं बघायला एक ना. चारी साईडला हिरवळ. मागे पुढे राईट लेफ्ट. 50 रुपये गुंठा. 50 रुपये असे छोटे छोटे रोड आहे. पाणी सुपारीची झाडं कुठे सर? आता मगाशी तुला बाग नाही दाखवली. काजूची झाडू. काजू जिथे चालू तिथं बाग आहे. आणि काजूची झाडू बाग आहे ना. आता आपण झालो तिकडे काजूची झाडे. काजूची सुपारीची. आणि मग आता आपण तिकडे पुढे गेला तिकडे बोलतो काजू आणि सुपारीची झाडे. आपण बघू तिथे गेला तर शूट करू आपण. अरे हळू घे दादू. सगळे झालो बघा. आता आमचे ट्रॅफिक लागलं आम्हाला इकडे. यांचं झाड अडकलं टेम्पोमध्ये. आता आम्ही अडकलो गेलो इथे. हे कापसाचं बघ कटिंग करतात झाड. कापलं बा यांनी कटरने कापलं बा. झाडं कापतात ते बघा. ट्रॅफिक जाम झालं पूर्ण इकडे. ट्रॅफिक निघाला. ट्रॅफिक निघालंय.
ट्रॅफिक सुटलं तर आपलं हे झाड कापलं बघा त्याने. मला ट्रॅफिक निघालेलं आहे तसा आणि पहिले झाडं कापून टाकलेत, कटिंग केले बघा हे लोकांनी झाड. आणि आता आमचं ट्रॅफिक निघालेलं आहे तर आम्ही पुन्हा निघालो उर्फी गावाकडे. 10 मिनटं गेली इकडे आमची ते झाड कापण्यामध्ये. सगळे झाडं कापायची काम चालू इकडे. कटर बघा माणसाकडे. चिराची घर आहे, ही घर आहे कोकणाची चिराची घर आहे. आणि एका दगडाची किंमत किती आहे? घराच्या दगडाची किंमत किती असेल? हा पांडू, हे दगड चिराची घर आहे बोलतो कोकणामध्ये. पांडू त्या दगडाची किंमत किती बोलतो? 160 करोड CR. 167 रुपीतला एक दगड असा म्हणतो, एक वीट. हे चिरा आहेत ना, तर हे कोकणाकडे म्हणजे बघ ना, हे चिराची दगड आहे. चिरा बघा, हे असे घरं चिराची घर आहेत. 167ला एक दगड आहे बोलतो पांडू. बोलतो की 167ला एक दगड आहे. हा पांडू, 160 CRला एक दगड आहे. एवढा माग दगड असतो. हा पांडू फेकण्यामध्ये नंबर 1 आहे. पण काही फेकत असतो ना. चल हे लोक कसं कळलं 167 रुपयाला एक दगड आहे? हा पांडू, तुला कसं कळलं की 167ला एक दगड आहे? तुझा विचार आहे घेतलाय ना, घर मारतोय ना. आणि GST पकडले का त्यामध्ये? पांडू 160 1000 दगडाचे किती झाले? परवडणार नाही रे पण एवढं महाग. पांडूच्या बापाने का ना चिरा बांधलं बघलं? काकाने मारलाय. चिराने थंड असतं ना आतमध्ये, थंड हवा. अजून एक घोडा लागला आपल्याला. हे जेव्हा उर्फी गावाचा लाल डबा पण दिसला मला. एवढी छोटासा रोड आहे, इथे लाल डबा येतो बघा. त्याची महामंडळ इथे पण पोहोचलेलं आहे. दापोलीपासून बहुतेक ही बस आली असेल ना दापोली इथे काम केलं होतं. ही दगड आहे बघा, ही विटा आहेत. हे काय म्हणजे विटांना पाहिजे पांडू? पांडू ते विटांना काय म्हणतात? चिरा. हा बघा, एक मिनिट आपण धुवून करतो. इकडे कुठे शोधणार आहे? उर्फी गाव आलेलं आहे. उर्फी गावाकडे आता आम्ही प्रवेश केलेला आहे. प्रगती मंडळ उर्फी. पण नंबर आहे का नाही? फोन नंबर त्याला फोन कर ना, दाबळ कर. अरे यार जाऊ नाही तू. आता मी उर्फी गावात आलेलो आहे. सगळे कच्चे रस्ते बघा, सगळे कच्चे रस्ते. पुढे झाडं, आंब्याची झाडं दिसतात बघा. त्या आंब्याच्या बागा आहेत इकडे. अशा हे आंब्याचं, हे सगळे आंब्याची झाडं, सगळी आंब्याची झाडं या गावामध्ये. हे सगळ्या आंब्याच्या बागा आहेत सगळ्या. खराब आहे. पावसाळ्यामध्ये येणं कठीण आहे यार. मला पुढे डोंगर गाडी पण गाडी जातो पण इकडे म्हणजे टायरची कोण आहे तिकडे. आम्ही ज्या काय खतरो के खिलाडी बापू कंटेन मध्ये आंबे घे ना. आंबे घेतो ना, आंबे. पांड्या, हार्दिक पांड्या झूम करून घेतो, झूम करून. आंबे आता पावसाळ्यात थोडे आंबे असतात. हां पावसाळ्यात आंबे नाही भेटत तुला. पावसामुळे मध्ये मिळाला तुला फणस, सगळी आंब्याची झाडे, छोटी छोटी मोठी मोठी.
भिकू बोललं जा काय राहू. आम्ही भिकूला विचारलं गाडी जाणार का, तो हो बोलते. किती रस्ते खराब असून द्या तुम्ही जाणार का, पोहोचणार होतो आम्ही पोहोचणार. बापूनी यस वाला भिक्कू गेला नाही हो आणि नो कन्फ्युज करायला पाहिजे. हे रस्ते बघा, हा पुणे युटर्न आहे आता, शार्ट टर्न. या अशा रस्त्यामध्ये आम्ही आलोय. आमचा भिकू बोललाय जाणार गाडी तर जाणार. भिकू नाही बोलतच नाही. जाताना पांडू आपल्या वांदी नाही जाताना. पाऊस नाही ना, ऊन आहे ना, अशी ऊन आहे. मेन रोड पासून बरंच आतमध्ये आहे. आम्ही तिकडे चालू आहे ज्या गावापासून पण आतमध्ये एकदम रस्ता. हा एवढा खराब रस्ता आहे. खेळाडी बंद आहे आम्ही सध्याला. पांडू आपली तर गाडी खराब आहे काय करा, काय घाल ना मातर चोल. पांडू तू भिकूला विचारतो गाडी खराब होईल का. गाडी खराब होणार ना आमच्या इकडे. होणार खराब. आपल्याकडे हमा लोक आहेत ना, तिला लावून डोक्या मारायला. तुला आभार म्हणायला लागेल. बसून ठेवू इकडे बघ, रोकड्याला बसून रोकड्याला इकडे. आपण लाल डबा पकडून निघून जाऊ. लाल डबा एवढे डेंजर असते. बिकू आम्ही पोहोचणार का. हो तो पोहोचणार. बिकू फुल पॉझिटिव्ह एनर्जी भरली बिकू मध्ये. नाही कधी बोलतच नाही, सगळं होणार बोलतो सगळ्या गोष्टी. भरताचं दुसरं लग्न होईल का बिकू. हो बोलतोय. भरताला 10 पोरं होतील का. पांडूला पोरगी होईल का. हो बोलतो होईल. बिकू नाही बोलत नाही. पांडू नंबर लावेल का रक्षाबंधन साठी. लाडकी बहीण येईल का. बिकू बोलतो हा येईल बोलतो. ते बाबा तू जरा मागे. रस्ता वगैरे खराब आहे बघा. पांडू आपला एकदम एक्सपर्ट आहे ड्रायव्हिंग करण्यामध्ये. खतरो काही खिलाडी. तिकडे आहे रे, मला नाम आहे. नाही आलं वाटतं बरंच आतमध्ये, भरपूर आतमध्ये झालं आपण. एक असा हो लागे, एक नाही लागे असं ना. मुंडी नाही हलवणार. इकडे एक मुंडी न हलवणार आणि मुंडी हलवणार. हो एक नाही. आलं आम्ही आलोय. आमच्या डेस्टिनेशनला आम्ही लागतो भरता कवडा खायला. फायनली आम्ही पोहोचलो आहे आईला. पण रस्ता काय एवढं कच्चा रस्ता नाही इकडे. बोल पाहिजे काय डांबरी रस्ता. इकडे तर ग्रामसेवक कोण आहे. ग्रामसेवक बापू काशीत. सरपंच पांडू तुझ्या म्हणू का. सरपंच पांडू तू उभा राहतो इलेक्शनला इकडे. तुला आपण सरपंच म्हणून टाकू. माडाची झाड, ताडी माडाची झाड. माडा म्हणजे आपला तो महारा नाही वसंत विहाराला. माडा ही माडा ताडी माडीची झाड आहे. नारळाची झाड का ताडीची. नाही नारळाची. पांडू सुपारीची झाड नाही. पांडू चिकूची झाड आली. चिकूची झाडं आले. एवढे चालत आले फॅक्टरी आलेली आहे. आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे. आता आम्ही ते उतरतोय. तर व्हिडिओ स्टॉप करतो मी आता सध्याला. आणि जर हे सगळं आपण बघूया, सगळे बनवूया ब्लॉग इकडचे पण. जंगल में कोई है चायला याच्यावर आमची गाडी जात नाही. आम्ही इथं गाडी मागेच लावली आहे. कारण का रस्ता एवढा डेंजर आहे ना, तर मागे गाडी लावून चालू छोटी. आम्ही चालत चाललो आहे. आणि इकडे सगळे झाडं अशा आंब्याची झाडं आहेत. पूर्ण जंगल असं म्हणजे खाली उतर बघा ना. रस्त्याचं बघा किती डेंजर. पण का इथे गाडी आणणं मुश्किल होतं, तर आम्ही शेवटी गाडी मागे पार्क केली आहे. आता आम्ही इथे चालत फिरते. चालत अरे चालन हे पांड्या, हार्दिक पांड्या. ही जागा बघा केवढी मोठी जागा इकडे. सगळ्या अशा आंब्याच्या बागा आहेत. आणि अशा आम्ही पायी चाललो आता. पुढचा प्रवास आम्ही चालत करतोय. पुढचा प्रवास कोण दिसत नाही इकडे. कोण आहे का. हाय इकडे तो पिक्चर नाही का तो.
कुठे आवाज येतो? येतोय का? रस्त्यावर आहे, रस्त्यावर. मेन रोडला जंगल में कोई है? रस्ता नाही इकडे रस्ता. कोणता आवाज दिला आपण? पांडू आवाज दिला. आहे का? हॅलो. हा इकडे आहे ना, इकडे आहे ना. कुठे? इकडे या. ए लाल झेंडा दाखव, झेंडा दाखव. चड्डी काढ ना बापू तुझी. शुक्लाजी या. आवत हो. येतोय का? या. हो करतोय. बाप्या. माझा व्हिडिओ कोणता बनवा ना. बघा हा आहे आमचा बेवडा बापू काशीत. बेवडा नाही झाडू. कट जंगल बघा भारी. तर आम्हाला रस्ताच भेटला नाही. रस्ता शोधतोय, माणसं शोधतोय. कुठे आलो आम्हाला माहित नाही कुठे आलोय. हा कुठे तर भरत घेऊन आलाय आम्हाला. उद्या काय झालं, आम्हाला गाडी बिडी बंद पडली तर आम्हाला इथं राहायला लागेल. तर हे आम्ही कोकणामध्ये आलेलो आहे, दापोलीचा उर्फी गावामध्ये. आणि इथे शोधतोय कोण भेटतं का. ते आवाज आहे. आवाज रे, कांची आवाज. येतोय का? हॅलो. हॅलो. इथे कसले म्हणजे आंब्याची झाड का? आंब्याची वगैरे आंब्याचीच पूर्ण आहे. किती जागा टोटली? हो ती गाडी येत ना, आमची गाडी मागे अडकली. गाडी तिच्या मागे गाडी लावली. गाडीत पण येते. गाडी येईल का? ते पण ते रस्ता खराब आहे ना. गाडी तिथपर्यंत पुढपर्यंत जाते, शेवटपर्यंत. तिकडे साफसफाई केलेली आहे. मग आता आम्ही गाडी घेऊन जाऊ शकतो का पुढे पर्यंत? पुढे गेल्यावरती मग दिसेल बघा. आणि तिकडून खाली नदी. मग गाडी आणू का? गाडी गाडीवर रस्ता खराब आहे कशासाठी. चायला कपडा झाला. मग आता चालत झाला. किती लांब आहे तरी पण चालायला लागेल? 10-15 मिनिटं. तर फायनली मित्रांनो आम्हाला एक भेटले माणसं गावातली. तर आम्ही यांना घेऊन चाललोय. पुढचा रस्ता आम्हाला माहित नव्हता, भेटत नव्हता रस्ता कुठं कसं जायचंय. पुढे नदी पण असं बोलतात, तर नदी पण आपण बघूया. खाली गेलं झाडाची कापणी इकडे तुम्ही करता का? काय हो? त्या रस्त्याने आम्ही खाली गेलो असतो तर नदी जवळ गेलो. हा अगदी नदी जवळ आहे तो रस्ता. आम्हाला ते वरचे येतात, ताई बोलल्या की नदी आहे पुढे गेली होती. गावातून आली खाली. रस्ता आहे का? हा बाहेरून पण आहे. तो आम्हाला चांगला रस्ता दाखवा. तिकडून बघा सरळ आतमध्ये आहे ना. हा पुन्हा कसा आहे रस्ता? हे का छोटा रस्ता, एकदम छोटा रस्ता आहे. खराब आहे तिथे झालाय. तिकडून बाहेरून गेले तर चांगला रस्ता आहे. कारण आपली बाहेर पडत पंचमी होती. अच्छा तिकडे बाहेर पडतो. अच्छा हे बाहेरनं पण रस्ता आहे पांडू. आपण दुसऱ्या रोडने आलो. आज वेगळा रोड आहे. ह्या कांच्यामुळे काय गुगल मॅप लावतो, गुगल मॅप. प्रत्येक गोष्ट गुगलला मिळत नाही कांच्या. काय गोष्टी म्हणजे गुगलच्या बाहेर पण असतात, गुगलच्या दायऱ्यानं. जसं गुगल मॅप लावतोय. मस्त असं वातावरण माहिती आहे. झाडी, आंब्याची झाडी आहेत. वा सुंदर असा निसर्ग आहे इकडे. कोकण हा एकदम बोलतात ना, कोकणाला पण स्वर्ग बोलू शकतो. म्हणजे जसं आपण बोलतो काश्मीर हा स्वर्ग आहे. कोकणामध्ये बघा किती अशी हिरवळ आहे. इथे ऑक्सिजन, इथे तुम्हाला बिलकुल कार्बन डायऑक्साईड मिळणार नाही. पूर्ण फ्रेश हवा. एसीची बीसीची गरज पडणार नाही. कापणी केली तिथून अशी. नाही तिथनं नाही, त्याच्या पुढे आहे. त्याच्या पण पुढे. त्याच्या पुढे अजून. हा इकडून बघा, इकडून बघा. मोठं झाड असतं ना. बघ जरा. हा मोठं वरचं. हा त्याच्या पुढे पुढे पण आहे अजून. पुढे वरती पुढे लास्ट पर्यंत गेली. इकडे 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 ना इथून दिसते. आणि चालू कुठे होते? कुठपर्यंत आहे? वरती डोंगरापर्यंत त्या हा तिथपर्यंत वरती पण तेवढ्या. हा त्या डोंगरापर्यंत. या मोठं झाड दिसतंय ना, हा त्याच्या वरती एकदम सीधा गेला. अच्छा. ते सपाटातून खाली उतरले ना, हा कंपनीत शिरले तिथे पोहोचली ती जागा. हो. हा तिथे. हे बजाज का? मग काय बजाजचं आहे काय? हो बजेट. हे बजाजचं बोलतात ना? बजाज कंपनीवाला आपला. म्हणजे ओनर कोण आहे? ओनर तुला काय करायचंय?
की आम्ही काम करणार दाखवायचं आहे फक्त काम करणार. तुम्ही लोक असं इकडे तुम्ही लोक इथं यांचा नंबर घेऊन ना चला आता हे आम्ही बघून बहुतेक चालू आम्ही रिटर्न आमच्या गाडीकडे. तर नशीब कोणतरी कोण भेट आम्हाला वाटले ते आम्हाला कोण भेटते की नाही जंगलामध्ये. तर हे तसं फायनली हे लोकांना आम्ही आवाज दिला तेव्हा हे दोघंजण आले इकडे आणि आम्हाला थोडंसं सांगितलं, मी इन्फॉर्मेशन दिली कसं फिरायचं आहे काय आहे. पण इथं काका नेटवर्कच नाही, जिओचं पण नेटवर्क नाही हो काका, एअरटेलचं पण नाही की जिओचं पण नाही नेटवर्क, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्याच्या कम्युनिकेशनला प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरा पण रोड आहे बाहेरून आतमध्ये एंट्री मारली ना, तिथून सरळ गेले पहिला आपल्याला बाहेर जायलाच लागेल ना. मेन हायवेला रोडला जाणार नाही त्याचं नाही. थँक्यू हा, धन्यवाद. कारखाना कुठे कारखाना जे आंबे काढून ठेवतो कार फनसू मध्ये नाही इथे आंब्याचा कारखाना आतमध्ये आहे, या प्रॉपर्टी मध्ये आहे ना. तिथे हा घर बांधलाय बघा इथे, तो बंद आहे बरं तिथे काढतो. काजू फॅक्टरी पण आहे का? अरे आता आंब्याचा सीझन नाही, सीझनला काय कापते आपणार एप्रिल मे मध्ये. सीझनला सीझन म्हणजे फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. हो आंबे घ्यायला येतो. हो या कधी येऊ आंबे घ्यायला कधी येऊ? हो या कुठला फेब्रुवारी फेब्रुवारी. नक्की. कसं मिळणार डझन आंबे भाव कसे मिळणार आपल्याला? म्हणजे हापूस आंबा असतो ना तो एक, हे आपले जे रत्नागिरीचे जास्त महाग असतात ना, काय ते आहे. तुम्ही कुठून आलेले? ठाणे, आम्ही ठाण्यावरून आलो. ठाण्यावरून. असं नजारा इकडे. पण प्रॉब्लेम इकडे एकच आहे की इथे नेटवर्क नाही मिळत मित्रांनो. तुम्ही इथे याल ना तर कुठलंच नेटवर्क नाही आहे, ना जिओचं ना एअरटेल ना काही नाही, BSNL कोणाचंच नेटवर्क नाही इकडे. हे असं जागा आहे. दापोलीपासून हे 25 किलोमीटरचे गाव आहे, उर्फी गाव चालू आहे आता. आणि त्या मेन प्रॉब्लेम काय ते गाडी पण येऊ शकत नाही, आपली प्रॉब्लेम आहे. आतमध्ये तुम्हाला 5-10-15 मिनटात वॉकिंग करत काय लागतं या जंगलामध्ये. पूर्ण खाली नदी आहे बोलतात, खाली नदी, पण आता आम्ही नदीकडे जात नाही. चालू आता परत रिटर्न. तर बाय बाय. गाडी टर्न मारली आम्ही आणि गाडी निघत नव्हती, कशी टर्न मारली एकदम टू कट टर्न मारली. चालू थोडा रिटर्न. नारळाची झाडं पण इकडे आता नारळ लागलेत, नाही नारळ नाही लागले. जाता आता माझी नारळाची झाडं पण लागली आणि जरा गाडी थांबवली आहे आणि सगळी नारळाची बाग आहेत बघा, नारळाच्या बाग आहेत. मागे नारळ लागलेले आहेत, खाली आंब्याच्या बागा पण आहेत इकडे. हे सगळी आंब्याची झाडं बघा, ही सगळी आंब्याची, नारळाची, खाली चिक्कूची झाडं होती, सगळे निरनिळ्या प्रकारची झाडं तिकडे. तर चला बाय बाय. बरोबर आहे का? बरोबर चाललंय का? स्वामी म्हणजे स्वामी बरं चाललंय, बरोबर चाललं काय? हो हा नाही बोलतो नाही, हो बोलतोय. म्हणजे स्वामी भिक्खू स्वामी. वडा म्हणतात गावचे लोक. नाला वडा पण नाला घालतात. तिकीट बिकीट पेनी होतो ना. हे नाही आम्हाला ओढा लागलाय चालू खेडकडे, त्या मार्गामध्ये जातात त्यामुळे ओढा लागला. थांबवले जरा ब्रेक, थोडा ब्रेक घेतला. पंक्चर झाला गाडी. अरे हा गाडी पंक्चर झाली ना, आपला कंटेंट भेटला. गाडी पंक्चर बसून
गाडी झाली पंक्चर आता. नशीब तिच्या त्या रस्ता खराब झाली ना जंगलामध्ये वाट लागली. रस्ता एकदम मस्त चकाचक रस्ता. आता आम्ही चालू खेडवरनं पूर्ण रिटर्न चालू ठाण्याला. रिटर्नच्या प्रवासामध्ये तुम्ही रोड बघायला नाही मस्त रोड आहे. दोन्ही साईडची रोड चालू आहे तिकडे. तिला आम्ही दापोलीवरून आता खेड मार्गे आलो आहे आणि खेड मार्गे आता आपण ठाण्याला चाललो आहे. आणि यामध्ये रस्ते एकदम चांगले वाटले इकडचे. आता आम्ही पांडूच्या गावाला पोहोचू. 45 किलोमीटर पांडूचं गाव आहे. पांडूचं गावचं नाव काय रे? महाड. पांडूचं महाड इकडे 40 किलोमीटरवरती आहे खेडवरनं. आणि रस्ते एकदम चकाचक बघायला पूर्ण पुढेपर्यंत रस्ते बघा. मी जरा झूम करतो. पूर्ण रस्ते झाले ना फटाफट पोहोचतो. ते हा रस्त्याला मी टोल नाका लागलं नाही पांडू आपल्याला लागेल. आता टोल नाका चालू बंद आहे का टोल नाके? कशाने घाट लागेल? कशाने घाट लागणार आता आपल्याला? नाही लागणार पुढे खेडच्या पुढे का कोल्हापूरच्या पुढे कशाने घाट आहे? अच्छा म्हणजे आता कोल्हापूर पण लागेल आपल्याला. कोल्हापूर लागेल पुढे मग पांडू महाड पुढे घाट लागतो की मला माहिती आहे. रस्ते एकदम छान छान आहे. बोला एक टोल नाका आला. टोल नाका लागत नाही बोलू होता म्हणजे टोल नाका आहे का? 500 मीटर टोल नाका आहे. म्हणजे महाडच्या नंतर टोल नाका रे. तुझ्या गावाच्या नंतर आहे पाणी. नाही पण बोल नाही काल पण तो बोला नाही मला माहिती नाही बोललो नाही मला कन्फर्म बोलतो. हा लाव कन्फर्म मला सगळं माहिती आहे. सांगतो बोलतो असं तो सांगतो वाटतं की सगळ्या जगामध्ये जातं अल्बो अतिशय आहे. बापूला घेशील ना उद्या बापूला घेशील ना उद्या. टोल नाका लागलेला आहे पण टोल नाका चालू नाही झालेलं आहे. वा 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 कशी वाटते टोल नाका चालू नाही रे यार. हार्दिक पांड्या मुंबई किती किलोमीटर चालू महाड महाड. अगोदर थोडं तुझ्यावाला पुढे कोलाडला थोडा रस्ता खराब आहे निघाला कोलाड आणि नागपूर मला किती रस्ता आता जर वाटतं कंटिन्यू 15पर्यंत असेल तर आपण 2 ते 2.5 तास. किती किलोमीटर आहे आपलं? 180 आहे ना तुझं गाव? 2.5 तास 2.5 तासामध्ये. कधीतरी आम्हाला नाही ना तुझ्या गावाला. नगरला बरोबर नाही. नगरला गरमी पण आहे. नगरला रस्ते बरोबर नाही. गोव्याला आहे का? गोव्याला आहे का? 4 दिवस 4 दिवस गोव्याला. 4 दिवस नाही गुरुवारी निघायचं राहतं. असं रोड असेल गोव्याला किती जाता मोठा रस्ता कंटिन्यू रस्ता असायचा पुढे मालवणपर्यंत. मालवणमध्ये मी गेलेलो ते चांगलं आहे मालवण पुढचा रस्ता. मध्ये रत्नागिरी आणि चिपळूण थोडा चिपळूण नाही खराब होता रस्ता. कोल्हापूर मार्गे जायचं. असे रस्त्याचे नाही जाम मजा. कोल्हापूर मार्गे जायचं आणि या रस्त्याने जायचं. जाताना कोल्हापूर मार्गे जाताना कोल्हापूर 15 गाव करत होते. गगनबावडा मुंबई महाड तुलसी फाटा
21 पेन 130 पेन 130 फक्त 12 वाजले 12 खूप आहे किती वाजता पोहोचव रोडचं आता इकडे चांगले मध्ये मध्ये चालू आहे कामं बऱ्यापैकी कामाचे आहे कामाचे लागले चालू वगैरे रस्त्यांची कामं चालू आहे आम्ही आहे महाड आणि यामध्ये खेड आणि महाडच्यामध्ये टुवर्ड्स आम्ही महाड मुंबईकडे चालू आहे महाडकडे आणि या इकडे पण रस्त्यांकडे पण हा जो रस्ता तो त्या जरा एक चांगला रस्ता आणि राईटला बघतो मी तिकडे गोव्याकडे जायचा म्हणजे तो रस्त्याचे काम चालू आहे आपली कोकण रेल्वे गेली कुठे रे मागे गेली म्हणजे तिथे कामं चालू आहेत रस्त्यांची मला वाटतं अजून 6 महिन्यामध्ये होऊन जायचे इकडे रोड तयार अरे पण होईल का 6 महिन्यामध्ये काम हे माप्या बोल ना देऊ का काय नको रे बाबा ये ना. रस्ता बघून सांग जरा व्हिडिओ बनवून दे ना चांगले मस्त रस्ते बघा ड्रायव्हिंग कर ना स्वतःला काय जाता काय काय हे गायक कोण किशोर कुमार घरामध्ये आनंद शिंदे हा रेवी मला आनंद शिंदे विष्णू शिंदे आणि तुम्ही गावकर असताना स्वतःला काय हे होतं काय CID काय क्राईम ब्रँच आम्हाला बोलतो क्राईम ब्रँचला काय काय पण फेकाफेकी करतो पासपोर्ट आहे होतो आणि परत पासपोर्ट बनवायला लागलाय काय फिरतो जायला पांडूमुळे आमचा थायलंडचा दौरा थोडा लेट होतो या पांडूमुळे आम्हाला पहिले खोटा बोला पासपोर्ट आहे आणि हरवल्यानंतर हरवला बोलतो आणि नंतर तात्काळमध्ये आता बनवायला टाकलाय पांडूने म्हणजे एवढ्या फेकाफेकीमध्ये नंबर 1 आहे पांडू आम्हाला वाटतं फक्त भरतच फेकतो आमचा कळ की भरत नाही हा मोठा फेक आहे आम्ही विचारता गंगूबाई घोटाळा करतो म्हणतो पण मेन घोटाळेवर हाच आहे पावली कम काय घालणं तिकडे पावली कम घाल ना पासपोर्ट बोलतो हरवला बोलतो हरवला पासपोर्ट रस्ता बघायची भारी मस्त रस्ता आहे पांडूला मध्ये गाणं काय सुटलं काय माहिती भिक्कूजी कधी पोहोचणार आम्ही पोहोचणार बोलतो बोल ना अरे तो भिक्कू नाही रे मग काय बनतेची तो चॅन्टिंग करतो तो बोला ना काय कशेडी घाट लागेल कशेडी घाट हा लागेल कशेडी अरे वा कशेडी घाट थांबा मित्रांनो आणि कशेडी घाट कोणता कम्प्लीट झालं काम एका साईडचं काम कम्प्लीट झालं वाटतं बहुतेक बघा कशेडी घाट बहुतेक आता घाट लागणार नाही हे टनेल मारले हे टनेल्स त्याच्यामुळे आपल्याला आता कशेडीचा घाट लागणार नाही असं वाटतं मला कशेडी डी कशेडी हा कशेडी घाट हा टनेल तयार झालेला आहे वा 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 लागला कशेडी आणि आपल्याला ह्या टनेल मध्ये जायचं भाग्य मिळालेलं आहे काम चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी काम नाही चला तर हे जे कोणी इकडे गणपतीला येतील तुम्हाला या कशेडीच्या घाटाचा लाभ घेता येईल लाईट बंद करा हार्दिक पांड्या मीच पहिल्यांदा आले पहिल्यांदा आले आमचा हार्दिक पांड्या पहिल्यांदा आला इकडे आणि तो महाडला आणि हा खेड आणि महाडच्या मध्ये टनेल हा त्या बाजूचा रस्ता आहे ना तो पूल हा जरा व्हिडिओ मोठा म्हणजे आपण हा व्हिडिओ पूर्ण टनेल पूर्ण कव्हर करूया व्हिडिओ मोठे पण चालेल गेल्या गणपतीला त्याचं ओपनिंग आता हा चालू केला अगोदर बंद होता पांड्या आम्ही जेव्हा आलो ना आम्ही जेव्हा आलो तो हा बंद होता म्हणजे पांड्या 50 किलोमीटर टनेल 50 किलोमीटर नाही डायरेक्ट पनवेलला नाही गेला रस्ता आहे का गुप्त मार्ग शिवकालीन काश्मीरला पण असाच टनल होता ना हा काश्मीरला पण असा मोठा रे पण ठाण्याला सगळे मिलिटरीवाले असतात बोलतो ना कांच्या चौधरी बोलत होता तो इधर बोलता कुछ भी हो सकते चालूच आता जम्मूला पण चालू आहे आता भरपूर आता हा बहुधा संपलेला आहे इकडे पांडू मला वाटतं ना 2 किलोमीटर असावा 1.5 ते 2 किलोमीटर नाही रे 4-5 किलोमीटर हा टनेल संपलेला आहे मित्रांनो बघा कशेडीचा हा मोठा डोंगर फोडून यांनी मोठा टनेल बांधलेला आहे आणि 1 मिनिट आता टनेल
सांगतोय आपला आपण कुठे बोलतोय. आम्हाला घाट बीट काय लागला नाही आहे. या टनेलमुळे आमचा घाट वाचलेला आहे आणि टाईम पण वाचलेला आहे. तर पुन्हा तो रस्ता संपला, टनेल संपलेला आहे. काम चालू आहे. त्या साईडचा आपला पाहिजे मागचा उतरलो तो पोलादपूर, मागचा रोड आहे आपला. साहेब उतरलं पोलादपूर. तुला आता सावित्री नदी दाखव. मग आपण काल बघली ना काल तो ब्रिज दिसेल तुला, जो ऍक्सिडेंट झालेला ब्रिज होता ना. हा हा ते ब्रिज पडला होता तो. बाई बघा हा पण आता पुढे पण नसते चालू. बऱ्यापैकी रोड इकडे झालेला आहे. शेड आणि याच्यामधला महाडच्या मधला रोड आहे हा. कोल्हापूर सोडलं का बाजूला तुला लगेच भूक लागले. महाडच्या पुढे आहे ना, मार्चच्या आधी आहे. ते पण चांगलं घरगुती जेवण बघू ना, कोकणी जेवण. ते कामतपेक्षा घरगुती असेल ना कुठलं तरी कोकणी जेवण. ते सोलकडी वगैरे, सोलकडी पेंडला आहे. पेनला नाही इथे कोकणा पेंडला आहे ना. पेनला अरे नाही रे, पहिल्यांदा आपण आलो होतो ना पांडव, आपण जेव्हा जेवलो होतो माहिती आहे का त्या हॉटेलला. सुकू पण होतं ना. सुकू पण होता दुपारचा. ह्या टायमाला जेवलो होतो आपण. पुढे एकदम ते मस्त हॉटेल होतं, राईट साईडला, लेफ्ट साईडला. इंदापूरच्या जवळपास आहे. आपण जेवलो होतो ना भरता. गाडी कुठली घेऊन आलेलो. पण रस्ते बऱ्यापैकी झालेच म्हणजे. बोला ना, म्हणजे गणपतीला इंदापूर पर्यंत लोक पुण्याने जातात. हा जुना रस्ता ना हा रस्ता. हा पण झाला सिमेंटचा रस्ता. त्या कामं चालू आहे. कामं चालू आहे. आणि जवळजवळ आम्ही आता खेडपासून आलो आहोत. 20-35 किलोमीटर आम्ही पार केले आणि ते रस्त्याचे कामं चालू मध्ये मध्ये. रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. मध्ये मध्ये कामं चालू आहेत. झाडं घेऊन चालू. पावली कमी त्याला कामं घेऊ नका अशी काय पण टायपिंग करा आम्ही ढेगेचा किस्सा सांग ना. टायपिंगला काम दिलं तर डबल काम करा. नेहमीच किस्से काय करणार. घोटाळी होतो ना. वेगळे घोटाळे करतो. तो एक काम बनवून आणला. हे इथे पाहिजे, हे इथे पाहिजे, हे इथे पाहिजे, हे डिस्क्रिप्शन इथे पाहिजे, हे वरती खाली करू नको. असं काय तरी काय केलं पाहिजे का तिला बनवायला आणि परत तसंच बनवणार. इथे आला ऑफिसला आला तुम्ही सांगितलं तिला तुम्ही टाकलं ना. मी काय करतो आता बरंच बोलतो काय झाल्या बोलतो सांगितलं बघ ना बोलतो. माहिती होतं तुम्हाला गंगूबाई घोटाळे म्हणतात. तुम्हाला माहित नव्हतं त्याचं नाव गंगूबाई घोटाळे. पावली हे नाव छान ना. काश्मीर इथे जर बर्फ पडला तर
असं वाटतं आपण काश्मीरला आला असं वाटेल ना. कोकणाचं सौंदर्य बघा, हे असं सौंदर्य आपल्या कोकणातलं. महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी असे चांगली स्पॉट्स आहेत म्हणजे फिरण्यासारखे. कोकणामध्ये तर भरपूर स्पॉट्स आहेत. पांडूचं गाव आमच्यासाठी काय होमग्राऊंड झालं. आता आम्ही आज दापोलीला फिरून आलो. इथे जर बर्फ पडला तर असं वाटतं काश्मीरला पांडूच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड पण आम्ही फिरवून घेतले. पण आमच्याकडे बांधला बांगला तो. पण आणि रस्ते म्हणजे पांडू बघणार घेत नाही. पांडूच्या बापाला केअर टेकर म्हणून ठेवलाय आम्ही. हो मग बनतेची पांडूचा बंगला कोणी आमच्याकडे बनलाय ना. हो बोलता म्हणते पांडूच्या बापाने बंगला आमच्याकडे बांधलाय. ते रस्ते बघा म्हणते रस्ते कसे चांगले आहेत ना. हो बोलता वा वा सुंदर. वा वा आपला घाट असं वाटलंच नाही ना घाट. खाली उतरले का पोलादपूर ना. अन्नपूर्णा हॉटेल अन्नपूर्णा. अन्नपूर्णा देवी बघ बाहेरच उभी आहे. हे पाठवू द्या, घरी जायचे. कशाला जाऊया का बापूला विचार. अँटीला कशाला जायचं काय नको आता. टाइम म्हणलं स्टे साठी असेल गोष्ट वेगळी आपण आता थांबणार नाही कशाला. सुंदर सुंदर असा नजारा या बघणार काय. थोडं टाइमपास करू ना. काय घरी जाऊन घेतलं झेंडे गाडी. साडेआठला पोहोचू असलं. चल जाऊ टाइम बघू 2 तास. काय करणार का पण. दारू पितो. थोडं लेटच जाऊ. 5 वाजता बोलू काय डायरेक्ट दारू काही टाइम होतो. दारू पण घरी. तू अलाव कर. मला बोल अलाव कर. आता ना बोलत आहे रात्री. नागमोडी रोड आहे तिकडे. काय होतं बघू ना. ड्रायव्हर असा तू असा समज असा फोटो इंडिया गेला बँकॉक वगैरे मला उतरत मला एखादी लाईट मध्ये एक कॅन मारला बिअरचा. त्या दिवशी आहे ना होळीला आम्ही आहे ना होळीला घेतली मला त्याने अर्धा कॅन फेकून दिला. असं तर ढेंगणी पेकला कुठल्याही गावाला चोळी. पण सवय चांगली हो. अरे पण असं जर कोणी ढेंगणी किंवा कांचनी फेकला असता तर बरं त्याला शिव्या घातल्या असता ना. मला माझा चोळई गाव पैशांमध्ये जीव असतो ना तो शिव्या घालतो. बरं त्याला शिव्या घातल्या असता. आता मला लोकांना माझ आलं काय घडवेन असं बोलत. दारू फेकली काच्या तू जेवला ना पूर्ण रात्री. फिनिश केला. राईस नाही घालला. राईस आहे अरे थंड कसं राईस आणि डाळ वेगवेगळी असते ना तर खायला काय प्रॉब्लेम येत नाही बंडू. ते कसं असतं ते डाळ खिचडी येते ना ते कडक होतं. पोलादपूरला आलो. आलं मित्रांनो पोलादपूर आलेलं बघा. पाटील पण आले. पोलादपूर नाही पोलाद महाड पोलादपूर महाबळेश्वरला रोड असं इकडनं. महाबळेश्वरला जायचं काय करणार महाबळेश्वर काय करणार. चला टाइमपास. मग त्या मार्गे निघायचं. पुण्या मार्गे जागे मग. हे नाही चला वरती चला पांडू. लवकर येत परत मग पुण्या मार्ग येऊ ना. फास्ट आहे उलट याच्यापेक्षा. नाही जास्त वेळ लागेल. हा अरे घाट चढायचं कांची इथे आपल्याला. पोलादपूर आले. मी गेलो ना कधी महाबळेश्वर बघितलं नाही. महाबळेश्वरचा महाबळेश्वर फाटा इकडनं आणि म्हणलं सरळ महाड आहे. राईटला तुम्ही गेला तर महाबळेश्वर वरती राईटला तुम्ही आपला महाबळेश्वर जायला. प्रतापगड करता का प्रतापगड. कुठे गेला रस्ता वरनं गेला का रे महाबळेश्वर. आगना गेला होता वरनं गेला. आगनावर रस्ता गेला राईटला महाबळेश्वर. ठीक आहे लोहारी का रे लोहारी लोहारी गाव. हा हा टोल आहे टोल नका आला.
टोल नाका लागत नाही बोलवता म्हणजे टोल नाका आहे इकडे. 500 मीटरला टोल नाका आहे. म्हणजे महाडच्या नंतर टोल नाका रे तुझ्या गावाच्या नंतर का पांडू तुमच्या तुम्हाला जायचं तू जास्त शांतपणे करतो. तसं नाही. अरे यार, शांतपणे काय मी बोला, मला वाटतंय तुला नाही बोला. नाही पण बोल नाही काल पण तो बोला नाही मला माहित नाही बोललो नाही मला कन्फर्म बोलतो. हा कन्फर्म मला सगळं माहिती आहे. आपला शांतपणा तो असतो तो कांचन वाटतं की सगळ्या जगामध्ये जात तो अतिशहाणा आहे. या बाप तुझ्या बापूला घेशील ना उद्या भरता आपल्या इंटरनेटवाल्या बापूला घेशील ना उद्या. टोल नाका लागलेला आहे पण टोल नाका अजून चालू नाही झालेला आहे. वा 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 पैसे वाचले. हे टोल नाका चालू नाही रे यार. हार्दिक पांड्या पण ते टोल नाका लागणार काय हो बोलतो. बापूचा लवडा सावित्री नदी आली आणि मध्ये इकडे ब्रिज पडला होता ना तरी सावित्री नदी आहे. आणि मला हीच का ती हा ब्रिज आहे ना. तेव्हा तो मध्ये जो ब्रिज पडला सावित्री नदीचा इथचा ब्रिज पडला होता जेव्हा काही वर्षापूर्वी. पुढे टायरवाला होता त्याला ब्रिज कोसळताना दिसला तो त्याने येऊन अशा गाड्या थांबवलेल्या. म्हणजे सेम ह्या इकडेच या स्पॉटलाच. हा या साईडने ब्रिज होता. कुठला हा खाली असो डॉन असं खाली वरती बोलतो. अच्छा या डॉन ब्रिज शूटिंग इथे आली आहे मित्रांनो. इथे आले शूटिंग. हा डॉन बाई इथे खाली उभा होतो. हा आणि उडी मारतो. मार ना उडी. पोलीसवाला वरती असतो ना. ए तू मार ना उडी मार ना मग. पोलीसवाला खाली असतो. डॉन काय तो आपल्या गाडीला जो साईडला चालत तू मार तू करतो का स्टंट करतो काय. हा पोलीसवाला खाली असतो. महाड रायगड किल्ला आणि आता पांडूचं गाव आत्ताही वाटतं. रायगड फोर्ट महाड म्हणून तुझ्या पुढच्या गावच्या पुढचा रस्ता पण चांगला आहे गावाच्या पुढचा. फक्त मला वाटतं का थोडंसं रत्नागिरी चिपळूण साईडला खराब असेल रस्ता काम बाकी. आणि इथे कोलाडला पण काम चालू होतं ना. कोलाड नागू ठाणे गेलं तो गाव मागे. मित्रांनो आता आम्ही आला भूक लागली आणि आता आम्ही आलो महाडमध्ये. तर या हॉटेलमध्ये आलो आहे. आर्या कोकण समुद्र तर हे नॉनव्हेज हॉटेल आहे. नॉनव्हेज हॉटेल आहे. आता इथे फिश वगैरे आम्ही ट्राय करणार आहेत. आणि बाजूला समृद्धी हॉटेल पण प्युअर व्हेज. पण या लोकांना प्युअर व्हेज नाही खायचं आहे. आणि आता आम्ही चालू इथे फिश खायला. बघूया हॉटेलमध्ये कसं जेवण कसं मिळतं आपल्याला. हे मेनू कार्ड आहे आता अच्छा हॉटेलचं नाव महाडला हॉटेल आहे. महाड मार्केटमध्ये मटन सुक्का आणि जे आपण हे बघूया काय काय फिशसाठी फेमस बोलतात ते. तुझ्या हेमंतीचा नंबर घेतला बरं त्याने. नाश्ता आहे नाश्ता काय पण फिश कशाला दाखवतोय ते. अरे असं कंटेंट त्याला बनवायचं आहे. त्याला कंटेंट बनवायचं आहे. अरे असं काय होतं रे यामध्ये. नाव हे नावं येत ना फोटोच करतो. बोंबील फ्राय मला आलेला आहे. पोरांना भूक लागलेली आहे. मला एकच टाका. भाकरी नंतर करी आणि भाकरी सांगत हे स्टार्टर. युपीवरून भैया आला ना. मला माहिती नाही कसं नक्की खाल्ली. पांडूचं गाव आणि पांडूच्या गावाला नको पांडूचं खाते नसतं. हॅलो चिंपांजी
काय टाइम आहे हो? लिंबू पॉपलेट करी पॉपलेट फक्त लिंबू पिळू नका. त्याने काय होतं? लिंबूने खराब होईल. नाही लिंबू आपण टाकलेले ऑलरेडी. अच्छा अच्छा. एक स्पून दे रे इधर. टेस्ट खराब होईल टेस्ट. अरे स्पून तीनच बाऊला मार नको. ग्रेव्ही नको मी व्हेज खातो. मला श्रावण आहे माझा. उसको ग्रेव्ही दे. ग्रेव्ही पापलेट पापलेट फ्राय. ही ग्रेव्ही नाही खात मी. फिशची ग्रेव्ही नाही. फक्त ग्रेव्ही खाऊन बघा तुम्ही. नाही हो मला नाही. टेस्ट करा थोडी. तुमच्याकडे जिरा राहायचं काय? पण त्याला फोर होती पाहिजे. ज्वारीची भाकरी. ही ज्वारीची भाकरी मध्ये ही रस्सा. अंड्याला तांदळाची भाकरी पण आहे ना. हे काय अंड? हे काय अंड हो? मटन आहे का? मान नको हे टाका. ह्या तिघांना टाका तिघांना. तो ग्रेव्ही चांगली बोलतो. नल्ली घेतली नल्ली. चला आता लिंबू आणा. एवढ्या मोठ्या भाकरी सांगितलं असत्या. माशांना फूड. ते नरम झाले खातील बघा. जाम जाम पुण्य काम केलं. माशांना फूड दिलं बोलतो. सोडलेले आहेत आता पापलेट खाल्ला आणि आता माफल्या आता पुण्य करतोय. खायला घालते माशांना. माशांना जेवण दिलं माशांना. आता हे नरम होतील ना तसं खिचून खिचून खाते. चला राहायचा भाऊ. चला आला आला भाऊ आला. पांडूचा भाऊ आला. पांडू बांबूचं झाड नाही. बांबूच आहे. बांबू बांबू आहे. बांबू बांबू आहे. बांबू. हा अरे गाव भाऊ कसं आहे? कुठे काय तिकडे दे 2-3 पकडून त्याला. पोरा खेकडा पाहिजे पोराला. तिकडे असं घेऊ ना खेकडे. चल ना. ते मोठे असतात रे. छोटे अरे चावला नाही का? कुठे भेटेल खेकडे? बॉटल आहेत आमच्याकडे. बॉटल आहेत. पांडूचा भाऊ खेकडा पकडत आला. खेकडा पकडतोय. खेकडे मिळतात काय माहिती. पकडला एक पकडला त्यांनी खेकडा. छोटा खेकडा पकडला. हे मिळाला तुला खेकडा? छोटा पकडलास ना? कसं समजतं रे? हा पकडला तुम्ही. छोटा पकडला पण त्याला अंदाज असणार त्याला काहीतरी. पकडला काय? पकडला. दुसरा पकडला. छोटे चावत नाही का? पांडूचा भाऊ होता. हे पकडतो. खेकडे पकडतोय. परत पुन्हा आम्ही आता आलो पांडूच्या गावालाच आलो. परत जाता जाता बोलो इकडे एक राऊंड मारू. आता पांडूचा बाप मारत त्याला. पांडूचा बापने त्याला हे दिलं गावाला जाऊन ये बाबा. थोडं हात लावून येता. जाता आता इथे पांडूच्या गावाला आलो आहे. आणि पांडूचा भाऊने खेकडे पकडले. का बंद केलेली? अरे ते वरती आहे ना मेन लाईन.
तिथे वायर कट झाली म्हणजे ते जुने आले ना ते पडलेले. खेकडे पकडतोय. 2 खेकडे पकडले नाही ऑलरेडी. मागच्या त्याने मासे पकडले होते या पोरांनी. हा ही भात शेती आहे. आता खेकडे शोधतोय. हा 2 त्यांनी पकडले ऑलरेडी. हे दाखव ना, 2 दाखव ना. अच्छा कुठे? हा बघा छोटे 2 पकडले बघा. वा वा वा. अजून बघतोय मिळतात का खेकडे. बॉटल बघा. तुला कसा अंदाज कसा येतो रे खेकड्याचा? कसा कळतो तुला हा खेकडा आहे म्हणून? बारीक बिळा असतात ना. हा हा हा. त्या बारीक बिळामध्ये हात टाकतो लगेच. हा पांडूचा अँटीला बंगला समोरच आहे. दिला इथे आम्ही राहतो. हा पांडू ना सॉरी इथे हा पांडूचा बंगला इकडे. तर आता आम्ही काही जाणार नाही बंगल्यामध्ये. हे खेकडे पकडून झाले की घरी यायचं डायरेक्ट ठाणा. पांडू उभा आहे तिकडे सावलीमध्ये. मोठे खेकडे मिळतात का मोठे? मोठे आता ते दगडाखाली असतात ना, दगडाखाली. शोधून आपण नंतर बनवूया. जेव्हा पकडेल नंतर तुम्हाला दाखवतो. किती पकडले? 2 पकडले. फक्त 2. ते गावीपर्यंत मारायचे. पिल्लू आहेत पिल्लू. बेडूक पण टाक. बेडूक बेडूक मग खातो बेडूक. बघा हे किती बघितलं यांनी पकडले बघा खेकडे बघा. छोटे छोटेच पकडलेत. बाटलीत टाकण्यात जातं ना. असं व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही बघ कसा डबा आणला. पण जास्त पाणी ना. नाही वरती येतील होल मारायला लागेल त्याला काकू. श्वास घ्यायला एअर पाहिजे ना त्याला. मोठ्या पडलेला मोठ्या. एकमेकाला खाऊन टाकते तिथे जागा होणार नाही त्यांना. याच्यात टाका तुम्ही काय नाही होत. त्यांना आता कसं निघतील ते. आले 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 आले. बस काय नाही होणार त्यांना. आणि थोडं कमी करायचं का? गाडीत पडणार नाही ना. थोडस गवत टाकते बारीक. पांडू ते उघड जरा पांडू. गवत टाक. हे उघड ना उघड ना एक मिनिट उघड ना. गप रे. उघड ना जरा उघड ना जरा उघड ना. चल जाम जाम पुण्य काम केलं. माशाने फूड दिलं बोलतो. सोडलेले आहेत आता. आता पापलेट खाल्ला आणि आता माफल्या आता पुण्य करतोय. खायला घालतोय माशांना. दे रे. माशांना जेवण दिलं माशांना. आता हे नरम होतील ना तसं खिचून खिचून खाते. चला आवरायचा भाऊ. चला. आला आला भाऊ आला. पांडूचा भाऊ आला. पांडू बांबूचं झाड नाही. बांबूच आहे बांबू. बांबू आहे बांबू. बांबू आहे बांबू. हा अरे राहू दे भाऊ कसं आहे. दे 2-3 पकडून त्याला. पोरा खेकडा पाहिजे पोराला. तिकडे असं घेऊ ना खेकडे चल ना. ते मोठे असतात रे छोटे. अरे चावला नाही का बरनीत बॉटल मध्ये. कुठे भेटेल खेकडे? बॉटल आहेत आमच्याकडे. बॉटल आहेत.